नमस्कार मंडळी, मयुरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवतोय पाणीपुरीच्या पुऱ्या, त्यासुद्धा एकदम घरी सोप्या पद्धतीने। बघताय ना किती कुरकुरीत आहेत। त्यासाठी तुमच्या घरी असलेलं कुठलेही ग्लास घ्या, वाटी घ्या, काहीही घ्या, आपल्याला ना त्या एकाच भांड्याने हे समान माप करायचं आहे। तर मी हे ग्लास वापरले, हे 2 ग्लास वापरून मी रवा घेतलाय, जो आपण उपमा शिरा करण्यासाठी वापरतो तोच घेतलेला आहे। आणि त्याच ग्लासमध्ये अर्धा ग्लास मापून मी गव्हाचं पीठ घेतलंय। आता आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी घालताना ना थोडं थोडं करत पाणी ॲड करायचं आहे। आपल्याला हे जे पीठ जे मळतोय आपण ते अजिबात पातळ करायचं नाहीये, घट्टच पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। तर बघा हे असं काहीचं पीठ जे आहे ते मी मळून घेतलेलं आहे। आता आपल्याला ना ह्याला थोडा वेळ रेस्टला ठेवायचं आहे। तर एक प्लास्टिकची पिशवी घ्यायची, त्याच्यामध्ये हे ठेवायचं, म्हणजे आपल्याला ना हवेमुळे हे पीठ जे आहे ते जास्त घट्ट होणार नाही, सुकणार नाही, त्यामुळे हे आपल्याला असं करून ठेवायचं आहे। तर एक 10 मिनिटानंतर बघा मी पिशवीतून हा गोळा काढून घेते आणि पुन्हा जेवढं शक्य होईल ना तेवढं जास्त प्रेशर देत आपल्याला हे पीठ जे आहे ते मळून घ्यायचं आहे। हे पीठ मळायचं अशासाठी आहे कारण का आपली पुरी जी आहे ना ती मस्त फुलणार आहे। ही प्रोसेस जी आहे आपण पुऱ्या बनवण्याची ती एकदम स्टेप बाय स्टेप केली ना तर आपल्या पुऱ्या ज्या आहेत त्या व्यवस्थित बनतात। एकदम घाईघाईत बनवल्या तर पुऱ्या आपल्या फुलणार नाहीत किंवा फुलल्या तर त्या नरम पडतील। त्याच्यामुळे आपल्याला ह्या पुऱ्या बनवण्यासाठी चांगला वेळ घेऊनच आपल्याला ह्या पुऱ्या करायच्या आहेत। तर एक 10 मिनिटं सुरुवातीला रेस्ट दिल्यानंतर आता हे पीठ जे आहे ते चांगलं मळून घ्यायचं आहे। त्याला 4 पोर्शनमध्ये मी डिवाइड केलेला आहे आणि त्यानंतर एक एक गोळा घेऊन त्याला सुद्धा चांगलं आपल्याला मळून घेऊन हा असा रोल तयार करायचा आहे। रोल तयार झाल्यावरती ना सुरीच्या मदतीने किंवा कशाच्याही मदतीने तुम्ही हाताने सुद्धा करू शकता, समान आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत ज्याच्या आपण पुऱ्या तयार करणार आहोत। आता इथे मी थोडा क्वांटिटीमध्ये करते, त्याच्यामुळे आपल्याला जास्त काही करायची गरज नाही। पण तुम्ही जर जास्त क्वांटिटीमध्ये करत असाल तर गोळे बनवल्यानंतर थोडंसं गव्हाचं पीठ स्प्रिंकल करून ठेवायचं, म्हणजे गोळे एकमेकांना चिकटणार नाहीत। तर आता ना आपण गोळे तयार करून घ्यायचे। सगळे गोळे तयार झाल्यानंतर इथे मी पुऱ्या लाटायला सुरुवात केलेली आहे। तर बघा एकदम पातळ पुरी लाटायची, अजिबात जाड पुरी लाटायची नाही। जाड पुरी लाटली तर ती फुलते, फुलल्यानंतर थोड्या वेळानंतर ती नरम सुद्धा पडते। त्यामुळे पुरी जी आहे ती शक्य होईल तितकी छान पातळ लाटायची। आणि आपण पुऱ्या लाटताना काय करायचं आहे, एक पेपर किंवा कपडा घ्या, त्याच्यावरती आपल्याला एका रांगेत ह्या पुऱ्या ज्या आहेत त्या लावून घ्यायच्यात। कारण आपल्याला ह्या पुऱ्या ज्या आहेत त्या जी पहिली लाटली आहे पुरी तीच पहिली आपल्याला फ्राय करायची आहे। सगळ्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आणि मगच फ्राय करायला सुरुवात करायची, नाहीतर आपण ना पटकन एक एक लाटून जर केला तर आपल्या पुऱ्या ज्या आहेत त्या व्यवस्थित होणार नाहीत, त्या नरम पडू शकतात। त्याच्यामुळे सगळ्या पुऱ्या लाटायच्या आणि मगच फ्राय करायला सुरुवात करायची। तर आता ना इथे मी थोडा क्वांटिटीत केलं आहे, त्याच्यामुळे पेपरवरती ठेवल्या होत्या लावून एका रांगेमध्ये। जर तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये करत असाल तर कपडा जो आहे तो थोडासा ओला करून घ्या आणि त्या ओल्या कपड्यावरती ह्या एक एक करून लावून ठेवा, म्हणजे खूप पुऱ्या जर असतील तर त्या लवकर ड्राय होणार नाहीत। तर सगळ्या पुऱ्या लाटून झाल्यावरती अशा तेलामध्ये तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि मग एक एक करून पुरी सोडायची आणि मस्त या पुऱ्या ज्या आहेत त्या फुलवून घ्यायच्या। बघा काय मस्त टम्म फुगल्यात की नाही ह्या पाणीपुरीच्या पुऱ्या। तर अशा मस्त रंग बदलेपर्यंत ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आणि मग ह्या मी काढून घेते आणि अशाच पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या ज्या आहेत त्या तळून घेणार आहेत। पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, जी पुरी आपण पहिली तळली होती तीच पुरी आपल्याला पहिली फ्राय करायची आणि हाच सिक्वेन्स आपल्याला शेवटपर्यंत फॉलो करायचा आहे। जर तुम्ही मयुरीज किचनला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल ना तर लगेच जा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे जेव्हा केव्हा मी माझी नवीन रेसिपी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल। तर आता सगळ्या टम्म फुगलेल्या पुऱ्या इथे बनवून तयार झालेल्या आहेत। तुम्हाला एक फोडून सुद्धा दाखवते आणि खाऊन सुद्धा दाखवते। एकदम कुरकुरीत लागतात आणि ह्या रव्याच्या पुऱ्या असल्यामुळे टेस्टी सुद्धा लागतात। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्की ट्राय करा। निरोगी खा, निरोगी राहा।